मंडळी, कायद्याचे हात खूप लांब असतात असं आपण नेहमी म्हणतो. पण यासोबतच असं सुद्धा नेहमी म्हटलं जातं की कायद्याला भरपूर पळवाट आहे आणि याच पळवाटांचा फायदा आरोपी घेत असतात. पण कधी कधी अशा पळवाटा सापडल्या नाहीत की मग आरोपी न्याय व्यवस्थेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. तसंच एका आरोपी बहादराने चक्क न्यायाधीश आणि न्यायालयालाच गंडा घातलाय. पुणे न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या आदेशाची खोटी ऑर्डर सादर करत एका प्रकरणातील आरोपींनी जामीन मिळवलाय. होय, ही धक्कादायक घटना घडली आहे ती शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात. सही असलेली एक खोटी ऑर्डर जोडून फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपींनी चक्क मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल केली. पण न्यायाधीशांची खोटी सही करणारा हा बहादर नेमका कोण आहे, हा सगळा प्रकार नेमका आहे तरी काय, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सफारी. मंडळी, साम मराठी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील CTR मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही 50 वर्ष जुनी कंपनी आहे. 2022 मध्ये या कंपनीने एका विमानतळासाठी टेंडर भरलेलं होतं. मात्र टेंडर उघडताच त्यांचं डिझाईन आणि डायग्राम चेन्नईच्या इसन MR प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने कॉपी केल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे CTR कंपनीनं जानेवारी 2022 मध्ये पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून इसन MR कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी रविकुमार रामास्वामी, हरिभाऊ चेमटे आणि आणखी 3 जणांना अटक करण्यात आली होती आणि त्या संदर्भातीलच ही केस कोर्टात सुरू होती. आरोपींनी प्रक्रियेनुसार पुणे येथील दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर या आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. तिथे चक्क उच्च न्यायालयाची फसवणूक करत खोटं निकालपत्र आरोपीच्या वतीनं सादर करत आरोपींनी जामीन मिळवला. चार्जशीटवर आरोपींनी न्यायाधीशांचा आदेश सुद्धा लिहिला. या आदेशावरचा मसुदा तांत्रिक भाषेत लिहिला गेला होता, ज्यामध्ये यातील आरोपींवर लागलेले सर्व गुन्हे रद्द झाल्याचं नमूद होतं. इतकंच काय तर पुणे न्यायालयातील न्यायाधीशांची बनावट सही सुद्धा केली गेली होती. पण पुणे न्यायालयातील न्यायाधीश वहिदा मकानदार यांनी आरोपींना निर्दोष सोडणारा हाताने लिहिलेला निकाल आणि त्यावरची सही आपली नाही हे सांगितल्यानं CTR कंपनीने तात्काळ पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. म्हणूनच खोटं निकालपत्र कुणी तयार करून दिलं यावर आता दोन्ही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र या प्रकरणातील मास्टरमाइंड पर्यंत पोहोचून पोलिसांनी जाऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी CTR कंपनीने केली आहे. मंडळी, हरिभाई ज्ञानदेव चिमटे, राहणार एकनाथवाडी, अहिल्यानगर असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. याबाबत CTR मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नितीन मेटकर यांनी 2022 साली विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार चिमटेसह 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात चिमट्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि त्यानंतर सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना चिमट्याने आपल्याला या गुन्ह्यातून वगळण्यात आलं असून पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे असा बनावट आदेश न्यायालयात सादर केला. त्या आदेशाच्या आधारेच उच्च न्यायालयाने चिमट्याला जामीन मंजूर केला. जामिनाचा आदेश झाल्यानंतर फिर्यादी यांच्या वकिलांनी चिमट्याला गुन्ह्यातून वगळण्यात आल्याचा आदेश कधी झाला याबाबत चौकशी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चिमट्याला गुन्ह्यातून वगळण्याचा आदेशच झालेला नाही. त्यामुळे फिर्यादी यांच्या वकिलांनी ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. चिमट्यांनी बनावट आदेशाच्या आधारे जामीन मिळवला असून तो जामीन रद्द करण्यात यावा आणि न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला. या अर्जाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी चिमट्याचा जामीन रद्द करत याबाबत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलाय. पण एखादा आरोपी न्यायाधीशाचं खोटं निकालपत्र तयार करतो, हायकोर्टात ते सादर करतो आणि त्या आरोपीला जामीन मंजूर होतो, ही गोष्ट न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने किती धोकादायक आहे. आता हायकोर्टाच्या न्यायाधीशांची सुद्धा फसवणूक करणं इतकं सोपं झालंय का, हा प्रश्नच या निमित्ताने नक्कीच उभा राहतो. बरं, फक्त ही एकच घटना आहे का, तर नाही. मागं साधारण 1 वर्षापूर्वी सुद्धा हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्यानं न्यायाधीशांची खोटी सही करून जामीन आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 3 वेळा जामीन आदेश सादर करूनही जामीन मिळत नसल्यानं आरोपीच्या पत्नीनं अधिक माहिती काढली. त्यावेळी जामीन आदेशच बनावट असल्याचं उघड झालं. मंडळी, दहिसर मधील एका शिक्षिकेच्या पतीला जुलै 2021 मध्ये हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हा तिचा पती ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात होता.
पतीला जामीन मिळवण्यासाठी शिक्षिकेचे प्रयत्न सुरू होते आणि त्यासाठी ती वकिलाच्या शोधात होती. या दरम्यान तिची ओळख बोरिवलीच्या शांतिवनमध्ये कार्यालय असलेल्या एका महिला वकिलासोबत झाली. शिक्षिकेनं पतीवरील गुन्ह्याची सर्व कागदपत्र या महिला वकिलापुढे ठेवली. जामीन मिळवून देण्याचं आश्वासन देत त्या महिला वकिलानं त्यासाठी 65,000 रुपये खर्च येईल असं सांगितलं. शिक्षिकेनं जमवाजमव करून रक्कम उभी केली आणि त्या वकिलाला दिली. तिने जामीन अर्जावर शिक्षिकेची सही घेतली आणि दिंडोशी कोर्टात दाखल केल्याचं सांगितलं. 2 महिन्यांनी दिंडोशी कोर्टातील न्यायाधीश A.V. धुलधुले यांनी 25,000 रुपयांचा जामीन मंजूर केल्याचं वकील महिलेनं सांगितलं. शिक्षिकेनं 25,000 रुपये नेऊन देताच वकिलानं जामीन आदेश दिले आणि तुरुंगात नेऊन देण्यास सांगितलं. पती जामिनावरून सुटणार म्हणून शिक्षिका आनंदात होती. तिने बंद लिफाफ्यात असलेले आदेश कारागृहाच्या पेटीत नेऊन टाकले. आदेश सादर करूनही पतीच्या सुटकेबाबत काहीच हालचाल दिसत नसल्यानं तिनं कारागृहात जाऊन चौकशी केली. जामिनाचे आदेश अपुरे आणि 25,000 भरल्याची पावती नसल्याचं तुरुंगातून सांगण्यात आलं. यावर शिक्षिकेनं महिला वकिलाकडे विचारणा केली असता तुरुंगाची चूक असल्याचं सांगत तिने पुन्हा आदेश आणि पैसे भरलेल्या पावतीची प्रत दिली. शिक्षिकेनं पुन्हा हे आदेश जमा केले. यावेळी तुरुंग अधिकाऱ्यांनी शिक्षिकेला वकिलांना घेऊन येण्यास सांगितलं. त्यानंतर सदर महिला वकील मी एकटी तुरुंगात जाऊन आली आणि तुमच्या पतीविरोधात तक्रारी असल्यानं जामीन मिळत नसल्याचं सांगितलं. पण काहीतरी संशयास्पद वाटत असल्यानं शिक्षिकेनं एका संस्थेची मदत घेतली आणि त्यांनी ज्यावेळी शहानिशा केली त्यावेळी हे आदेशच बनावट असल्याचं दिसून आलं. त्यानंतर बनावट आदेशाबाबत विचारणा केल्यावर चोरी पकडली गेल्याचं महिला वकिलाच्या लक्षात आलं. तिने शिक्षिकेला बोलावून घेतलं आणि सर्व रक्कम परत केली आणि तसं लिहूनही घेतलं. पण या महिला वकिलानं आणखी एका आरोपीच्या नातेवाईकालाही अशाच प्रकारे फसवलं होतं. त्यामुळे या वकील महिलेस धडा शिकवण्यासाठी शिक्षिकेनं दहिसर पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध तक्रार केली. पण मंडळी, लोकशाहीचा एक महत्वाचा घटक समजल्या जाणाऱ्या न्याय व्यवस्थेलाच जर अशा प्रकारे गंडा घातला जात असेल तर याला काय म्हणायचं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयाचं भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर तिथे विषयच भारी FB या आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.